त्यावेळेला अनेकांना पटत नाहीत त्या गोष्टी, कालांतराने पटतात. आणि जगभर जर समजा तुमचं मतदान हे जर समजा शिक्क्यावरती जर समजा असेल, जगभर जगातल्या सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये जर समजा तशा प्रकारचं मतदान असेल, तर आपणच का वोटिंग मशीन घेऊन बसलोय? बरं, मी बटन दाबल्यावरती मला कळतच नाही ते मतदान झालंय माझं नाही झालंय, फक्त खूप असा एक आवाज आला, याच्या पलीकडे मला कळतच नाही की बरं मी ज्याला मतदान केलं त्याला मिळालं का. मध्यंतरी काहीतरी काढलं होतं की ते मतदान झाल्यावर तुम्हाला काहीतरी स्लिप येणार, तेही सगळ्या ठिकाणी नाहीये. आणि या गोष्टी मी आधी बोलत आलो अनेकांना, त्यावेळेला अनेक जण कांगारूच्या पोटात होते. मराठा आणि ओबीसीचं जे राजकारण चालू आहे यामुळे महाराष्ट्र एका वेगळ्या दिशेला न्यायचा प्रयत्न चालू आहे. अर्थातच ना, मूळ जे विषय आहेत महाराष्ट्रासमोरचे जे विषय आहेत, आता आज फेब्रुवारी महिना सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, अत्यंत वाईट पाण्याची परिस्थिती आहे, बेरोजगारीचा प्रश्न आवासून उभा आहे महाराष्ट्रासमोर. या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आधार घेतले जातात आणि सगळ्यांचं लक्ष उडवायचं. तुम्हाला आठवत असेल तर कसं आहे, माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुलांना मुलींना याच महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्यांना शिक्षण उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, याची सगळ्यात श्रीमंत राज्य आहे. या संपूर्ण इतक्या श्रीमंत राज्यामध्ये जर समजा अशा प्रकारचा टाहो फोडला जात असेल तर ते कोणतरी करवतंय हे तुम्हाला लक्षात येतं. बाकीच्या राज्यांमध्ये काय नाही होते हे. जो संपूर्ण महाराष्ट्र हा विस्कळीत करणं हे जर अनेकांचं जर ध्येय असेल आणि त्याला जर महाराष्ट्र बळी पडत असेल, दुर्दैव आहे. काल शिक्षकांना वाचवलंय. दोन दिवसापासून कल्याण लोकसभा विरोधी लोकसभाचा आढावा घेतला आणि महानगरपालिकेमध्ये मनसेची सगळ्यात जास्त जागा आहे. इतर लोकसभा निवडणुकीमध्ये आपली कशी तयारी असेल आणि कशा प्रकारे शिंदेगावमध्ये कार्यकर्त्यांची आमची तयारी सांगू तुला, जाहीरपणे सांगू. तुमच्या ऑफिसमधल्या गोष्टी सांगता का रे तुम्ही आम्हाला? अनेक लोक मला विचारतात काय स्ट्रॅटेजी, काय कोण स्ट्रॅटेजी सांगतं काय? बरं, तुम्हाला हा जो सगळा महाराष्ट्राचा विस्का जो झालेला आहे सगळा, इकडूनची तिकडे तिकडूनची इकडे, कधी याबद्दलची स्ट्रॅटेजी कधी कोणी सांगितली का तुम्हाला? झाल्यावरतीच कळलं तुम्हाला. महिन्या 2 महिन्यावरती निवडणुका आल्या, पेशन्स ठेवा थोडा. मागण्या होतच असतात. ठीक आहे, आता तोंड फुटली, उठताना तोंड फुटली तुमची. तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर पहिल्यांदाच आयोजित केले आणि महाराष्ट्राचं नाव घेत नाही. तुतारी चिन्ह मिळाल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचा पहिला चिन्हाचं लॉन्चिंग राईडवर केले. याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे, मी अनेकदा माझ्या भाषणामध्ये बोललोय की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे कधी नाव न घेणारे, छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार, आज त्यांना रायगड आठवला. मी मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं, तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती, आठवते मी तुम्हाला. मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर नेहमी बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही. शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात, अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलं. फुंकू दे. काही वाद झाले, अगदी गोळीबारापर्यंतची घटना घडली, त्याला कुठेतरी राजकीय पार्श्वभूमी, राजकीय
ही अत्यंत अर्थातच आहे ना, अर्थातच झालं नाही त्याला. मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायकवाड असो, एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना. की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो, त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल, ती त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली, कळलं का? ह्याच्या मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. कोर्टामध्ये ती होईलच. 2012 पासून मराठी भाषेला अभ्यास करण्यात येण्याचा प्रयत्न झाला, अद्यापही दर्जा दिला जात नाही. शासन त्याच्यामध्ये निर्णय नाही, कसं आहे, मराठी भाषेला जो दर्जा द्यायचा आपण म्हणतोय, मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी आहे. मी इतकी वर्ष सगळा लढा सुरू आहे. पण मराठी भाषेचा अभिमान असणारे आपल्याकडे किती लोक आहेत असे. मी खास करून राजकारणात बोलतोय, मी बाकी नाही म्हणत. मी राजकारणाची गोष्ट बोलतोय. त्याला काही देणं घेणंच नाही आहे. अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणारे लोक आहेत आपल्याकडे. यांच्याकडनं कुठची गोष्ट होणार आहे. पण मी नेहमी सांगत आलो तुम्हाला की राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते. राज्यातले पक्ष पाहिजेत आणि राज्यातले पक्षच हे या प्रकारचा दबाव आणू शकतात आणि तरच त्या गोष्टी होतात. अच्छा, मला वाटतं तुला काही विचारायचंय. मला वाटलं हात होती. तुम्ही मगाशी म्हणालात की जनतेनेच वठणीवर आणलं पाहिजे, पण आज राजकीय नेत्यांबरोबरच काही समाजातल्या लोकांनाही ईडीची भीती घातली जाते आणि त्यामुळे हे सगळं. असा ईडी बीडीचा काय संबंध आहे? मी लोकांच्या बद्दल बोलतोय, तुम्ही कशाबद्दल बोलताय? लोकांना ईडी पाठवली का? कोणी नोटीस पाठवली का? जनतेने या गोष्टी वठणीवरती आणल्या पाहिजेत. कळलं का? त्याशिवाय ते होणार नाही. मनोज जरांगे पाटील आज ज्या पद्धतीची भूमिका मांडली आहे, रस्त्यावरती रस्ता रोको करू असे आवाहन करतात. येतो. नाही, मला समजत नाही की निवडणूक, बस आता शेवटचा प्रश्न, मला समजत नाही निवडणूक आयोग हा नेमलेला आहे 5 वर्ष तिकडे, ते म्हणजे सततचा आहे ना. 5 वर्ष काय काम करतात? तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा उभी नाही करतायत. आणि मग ऐकायला यायचं आणि तुम्ही सांगायचं शिक्षकांवरती भार टाकायचा. आता काहीतरी ते जातीचे दाखले करण्यासाठी म्हणून ती लोक पाठवली आहेत. काय अर्थ आहे या गोष्टीला? मग माझं म्हणणं एवढंच आहे की मग निवडणूक आयोग करतो काय? माहिती, ती संपूर्ण संस्था करते काय? काय करतात हे 5 वर्ष? आता काहीतरी म्हणे काहीतरी नवीन सर्क्युलर आणायचा काहीतरी प्रयत्न करतायत की शाळा संपल्यानंतर त्या शिक्षकांना काहीतरी कुठेतरी ते कामाला लावणार आहेत. करून तर बघा तुम्ही. अर्थातच काही संबंध नाही त्या शिक्षकांचा. शिक्षकांनी मुलांना शिकवायचं सोडून हे कुठचे धंदे करायचे? ठीक आहे, पण अजूनही शिक्षक घाबरलेले आहेत. त्यांना तुम्ही का मेसेज द्या? शिक्षक मी सांगितलं ना त्यांनी, त्या दिवशी आमचं शिष्टमंडळ गेलं ना, त्याच्यानंतर मुंबई महानगर आणि मुंबई शहर हे तर बंद झालं की नाही, पुढचंही बंद होईल. आणि बघू तर देत ते कोणत्या प्रकारची कारवाई करतात ते. मी आहे ना, बसलोय ना इथे. तुमच्याकडे केस घेऊन यायचे का? काही प्रकार झाले तर तुमच्याकडे घेऊन यायचं का? प्रकार येतातच. तुमचंही काय असेल तर सांगा.